ओप्पो रेनो 15 हा तुम्हाला मार्केटमध्ये 54,000 रुपयामध्ये भेटतो। आता 54,000 रुपये जर आपण या मोबाईलला देतोय तर या मोबाईलमध्ये आपल्याला नेमकं काय भेटतंय आणि काय भेटत नाही हे आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे। आता मी याच्यामधल्या छोट्या-छोट्या गोष्टी अजिबात सांगणार नाही, ठळक आणि स्पष्ट तुम्हाला सांगणार आहे। सुरुवात करूया त्याच्या बॉडीची। साईडनं पूर्ण ॲल्युमिनियम आहे, समोरून ग्लास प्रोटेक्शन आहे आणि पाठीमागून प्लास्टिक आहे जे की असं वाचतं। त्याच्यानंतर हा जो मोबाईल आहे याच्या पाठीमागे एक छोटंसं स्ट्रक्चर आहे, ते दिसायला खूप प्रीमियम दिसतं आणि थोडंसं युनिक दिसतं। जर उन्हामध्ये गेलो तर ते चमकतं, जसं एखाद्या साडीवर लावलेली ते चमकी असते ना, सेम त्या प्रकारचं। आता याच्यामध्ये तुम्हाला जे कॅमेरे देतात ना, ते कॅमेरे यावेळेस थोडेसे चांगले दिलेले आहेत। 50 मेगापिक्सलचा प्रायमरी दिलेला आहे आणि 50 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स दिलेला आहे। आता नॉर्मली मोबाईलमध्ये याच्यामधली आवडणारी गोष्ट मी तुम्हाला सांगतो। नॉर्मली कोणीही मोबाईलमध्ये जे अल्ट्रा वाईड कॅमेरा असतो ना, त्याला जास्त महत्त्व दिल्या जात नाही, पण याच्यामध्ये 8 मेगापिक्सलचाच अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे, पण ते पण जे सेन्सर याच्यामध्ये यूज केलं आहे ते नॉर्मल नाही आहे, ते पॅरिस्कोप सेन्सर यूज केलेलं आहे। म्हणजे याची जे अल्ट्रा वाईडची क्वालिटी आहे ना ती चांगली आहे। जे समोरचा कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सलचा आहे। याच्यामध्ये भेटणारी बॅटरी जी आहे ती 6500 mAhची आहे आणि ती तुम्हाला 90 वॅटची चार्जिंग भेटते तिला चार्ज करण्यासाठी। तर ओव्हरऑल जर बघितलं तर हा मोबाईल खूप चांगला आहे। हातामध्ये घेतल्याच्यानंतर थोडंसं प्रीमियम फील होतं, की असं वाटत नाही की यार आपण एखादा चीप मोबाईल हातामध्ये घेतला आहे। हातामध्ये घेतल्याच्यानंतर असं वाटतं की हां 54,000ची वस्तू जी आहे ना ती आपल्या हातामध्ये आहे। आता याच्यामधली मला न आवडणारी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे अशी की याच्यामध्ये तुम्हाला प्रो व्हिडिओ मोड भेटत नाही। याच्यामध्ये एक फिल्म मोड भेटतो आणि त्याच्यामध्ये एक असं ऑप्शन पण नाही जिथं आपण ज्याचं कॅमेराचं जर रेज्युलेशन आहे ते आपण चेक करू शकतो। म्हणजे आपण प्रो व्हिडिओमध्ये कसं 4K 30 FPS 4K 120 FPS किंवा 4K 60 FPS आपण सेट करू शकतो, पण याच्या फिल्म या ऑप्शनमध्ये ते आपण सेट करू शकत नाही। तर ते माझ्या विचाराने 1080pवर चालतं आणि त्याची क्लॅरिटी तेवढी काय बेस्ट नाही आहे। प्रो मोड भेटतो याच्यामध्ये, पण तो फोटोसाठी भेटतो। फक्त ही एकच मला थोडीशी कमी वाटली आणि परत दुसरी एक कमी अशी आहे की हा मोबाईल 4nm बेस आहे। हा मोबाईल जर 3nm बेस असला असता तर चांगलं झालं असतं आणि 54,000 रुपये आपण याला देतोय, तर याच्यामध्ये 4.1 USB तरी असायला पाहिजे होतं, याच्यामध्ये 3.1 आहे। एवढंही कमी फास्टवाला नाही आहे, फास्टवाला आहे पण 4.1 द्यायला पाहिजे होतं। बस या गोष्टी या मोबाईलमध्ये होत्या आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेच्या होत्या। आता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करा।